चालू आहे सगळं? काय कसले लाड करतायत त्या आदित्यचे? हा, त्याला एवढं घराबाहेर हकलून देऊन सुद्धा त्याचा प्रोजेक्ट काय ऍक्सेप्ट होतो, त्याला फंड्स काय मिळतात? मूर्ख. आणि आता तर काय, आता मीटिंगला यायचं का नाही हे आदित्य सर ठरवणार, त्याच्या मर्जीने सगळं घडणार. आणि तो स्टुपिड प्रीतम, तो त्याच्या भावाचा नोकर असल्यासारखा त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असतो. एक नंबरचा बैलबुद्धी आहे. बैलासारखं काहीही बोलला आदित्य की मान डुलवायची, पास. आणि हे दोन अतिशहाणे कमी होते या घरात, तर आता यांच्या बायका डोक्यावर बसायला लागल्यात. त्या अहिल्याने सतत ताकीद दिलेली की पारूने या किर्लोस्करांच्या बंगल्यात पाऊल ठेवायचं नाही, पण नाही. त्या प्रियाला पारूचा पुळका आला. तिने बरोबर पारूलाच मुद्दाम या घरात सवाष्ण म्हणून बोलवलं. आणि अहिल्याला ते चाललं. काय चाललंय? माझा केलेला एक सुद्धा प्लॅन सक्सेसफुल नाही होते. काय करू मी असं ज्याने काहीतरी घडेल, माझा प्लॅन सक्सेसफुल होईल. अगं दिशा, एवढं कळतंय ना तुला की तुझा एकही प्लॅन इथे सक्सेसफुल होत नाहीये, तरी पण का सतत नवीन नवीन प्लॅनिंग करत असतेस तू? तू ना आता एक काम कर, तू आता पहिले शांत हो, खूप पॅनिक होऊ नकोस. तू ना आता या घरात आणखी फालतू वेळ वाया घालवू नकोस. आता लवकरात लवकर तुझी बॅग भरायला घे. कारण काय आहे, या किर्लोस्करांचं तू काहीच बिघडवू नाही शकणार अगं. आणि ती पारू जिच्याशी तू सतत पंगे घेत असतेस, ती मुलगी खूप हुशार आहे. तू बघच, उद्या तीच पारू तुझ्या नाकावर टेचून या घरात येऊन राहायला सुरुवात करेल. आणि जरा तू शिक तिच्याकडून काहीतरी. नाही म्हणजे बघ ना, तुझ्या मागून येऊन ती मोलकरीण या घरची मालकीण होईल. पण तू तर त्या परितोष सोबत लग्न करून सुद्धा या घरात स्वतःचं साधं स्थान निर्माण नाही करू शकलीस. अजूनही तुझ्या शब्दाला आणि तुला या घरात झिरो व्हॅल्यू आहे. उलट तू ना अजून हरतच चालली आहे सगळं. त्यापेक्षा दिशा, अजून एक नवीन प्लॅन करून मग त्यात फसून मग ह्या सगळ्यांनी तुला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्यापेक्षा तूच लवकरच या घरून निघून जा, कायमची. दिशा, नाही, मी कुठेही जाणार नाहीये. इतक्या इझिली हार मानणार नाही. मला फक्त जिंकायची सवय. आता जरी माझे प्लॅन फसत असले तरी एक दिवस माझा असा एक प्लॅन सक्सेसफुल होईल ज्याने अख्खं घर हलवून टाकेन मी. काहीही झालं तरी मी त्या आदित्य आणि पारूला या घरात एंटर होऊच देणार नाही. तू बघशीलच, मी लवकरच त्यांचा काही ना काही बंदोबस्त करून टाकेन. लवकरच. का करतोयस तू असं दादा? या प्रोजेक्टमुळे आत्ता कुठे आई जरा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होत होती आणि त्यांनी मीटिंग कॅन्सल केली. काय चाललंय? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्याशिवाय तो असं करणार नाही. पण काय प्रॉब्लेम झाला ते पण कळत नाहीये ना. फोन उचलत नाहीये तो. प्रीतम, शांत व्हा तुम्ही. हे बघा, अस्वस्थ होऊ नका. तुम्हाला माहितीये ना, आदित्य दादा खूप जबाबदार व्यक्ती आहेत.
नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार, म्हणूनच त्यांनी मीटिंग कॅन्सल केली असेल ना. हो प्रिया, पण आत्ताच इनॉग्रेशन झालंय ना प्रोजेक्टचं. त्यानंतर असे अडथळे यायला नको. आता उलट काम स्पीडने सुरू व्हायला पाहिजे असं वाटतं यार मला. प्रीतम, सगळं नीट होईल. तू हसतेस काय प्रिया? तुम्ही भाऊ अगदी सेम. आता तुम्ही कामासाठी किती हवरे आहेत ना माहिती आहे आम्हाला. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय नाही करणार ते असं. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय, त्यांच्यासोबत ना पारू आहे. ती त्यांच्या कामावरचा फोकस कधीच हलू देणार नाही. आणि आय एम शुअर आदित्य दादा हा प्रोजेक्ट उत्तमरित्या पार पाडतील. काय बरोबर आहे तुझं. नाही, पण आम्ही दोघं भाऊ जरी सेम असलो ना तरी आमच्या बायका पण काही कमी नाही आहेत. म्हणजे जसं दादाच्या बाजूने पारू आहे ना, तशी माझ्या बाजूने तू आहेस. आणि मला खात्री आहे की जोपर्यंत तुम्ही दोघे आमच्या मागे ठामपणे उभे आहात ना, तोपर्यंत तुम्ही आम्हाला चुकू देणारच नाही. करेक्ट. आणि तुमच्या पाठबळामुळेच तर आम्ही आमचं काम नीटाने करू शकतो ना. ते म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हो का? भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सांगना. शब्द ना बोलले बोलके हे उसासे मोक्या भावना. काहे होते असे आज माझ्या मना, ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा. का असे गुंतणे ठाव नाही कोणा, कोणता खेळ हा कोणत्या या खोडा. तू तिथे मी इथे, अंतरे ना तरी का दुरावा नवा. भेटली तू पुन्हा, पाहिले मी तुला आज माझ्या वेना. मी तुला पाहता का गुंग होतो असा, तू दंग होता जरा, छंद होई जसा. आहे तू कोणती, आहे मी कोणता, सोबतीने तुझ्या हे कळेना मला. गुंफले का असे तुझ्यात मला, शोधता मी मला शोध लागे तुझा. दूर तू जाता मना हुर हुर का आता.